नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा महाविद्यालय रिट्रे बुद्रुक इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागील पाठात म्हणजेच प्रकरण क्रमांक 12 बदलता भारत भाग 2 या प्रकरणामध्ये आपण शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करत असताना केरळ राज्यात राबवली गेलेली साक्षरता मोहीम याचा अभ्यास केला. त्यानंतर प्राथमिक शिक्षण, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान, उपग्रहाद्वारे शैक्षणिक उपक्रम या क्षेत्रांचा अभ्यास केला. आज आपण क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळ भारताला सतत विजय मिळवून देत होता. कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू पुढे आले. ज्यांच्याकडे कौशल्य आहे तोच खेळाडू पुढे जाणार आहे, हे जागतिकीकरणाने घडवून आणले. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळातील यशाच्या आधारे कोणत्याही खेळाडूला वर्तमान किंवा भविष्यात स्वतःचे स्थान अबाधित राखण्याची खात्री नाही. सर्वच क्षेत्रातील खेळाडूंना आपली कामगिरी वारंवार सिद्ध करणे अनिवार्य असते. रोज नवे नवे विक्रम घडत आहेत. खेळाचे स्वरूप बदलत चालले आहे. खेळातील वेळासंदर्भात बदल होत आहेत. क्रिकेटचे उदाहरण घेऊया आपण. पूर्वी 5 दिवस चालणारे क्रिकेटचे सामने पुढे एका दिवसावर आले. एका दिवसाचे सामने पुढे 20 षटकारापर्यंत आले. पूर्वी कुस्ती चितपट होईपर्यंत चालायची, आता ती गुणपद्धतीने सुद्धा खेळतात. त्यानंतर कबड्डी, हॉकी, क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, बुद्धिबळ, मोटार स्पोर्ट्स, स्काय ड्रायव्हिंग, मुष्टियुद्ध, तिरंदाजी, त्यानंतर फुटबॉल, टेनिस टेबल, त्यानंतर मल्लखांब यासारखे अनेक खेळ आज खेळले जातात. प्रसारमाध्यमांनी, वृत्तवाहिन्यांनी या खेळांना स्वतंत्र जागा दिली आहे. भारतभर आता प्रत्येक खेळाच्या संघटना उभ्या राहिल्या आहेत. संघटना खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. उदाहरणार्थ फुटबॉल सारख्या खेळात एखाद्या खेळाडूला क्लब दत्तक घेतो. त्या खेळाडूची काळजी घेतात. या खेळाडूच्या नावाने तो क्लब ओळखला जातो. तो खेळाडू काही कालावधीसाठी क्लबशी करारबद्ध होतो. क्रिकेटचे IPL सामने, त्यानंतर एकदिवसीय विश्वकरंडक सामने, T20 विश्वचषक सामने, प्रो कबड्डी लीग यासारख्या खेळांना जगभराचे प्रेक्षक लाभले आहेत. या जगभराच्या प्रसारणाच्या हक्कामुळे खेळाडूंच्या मानधनात भर पडत गेली. त्यामुळे खेळाडूंचे जीवन बदलून गेले. शासन खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत आहे. एखाद्या खेळाडूने अभूतपूर्व कामगिरी केल्यास सरकार त्याचा विशेष सन्मान करीत आहे. सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार करून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला. त्याची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. समाजाचाही खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. खेळाकडे व्यावसायिक कारकीर्द म्हणून पाहिले जात आहे. शालेय महाविद्यालयीन शिक्षणात खेळ हा अविभाज्य घटक बनत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा वाढत चाललेला सहभाग, खेळात विज्ञानाचा वाढता वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे प्रत्येक देश आपल्या क्रीडा धोरणाबद्दल दक्ष आहे. भारत सरकारने 2001 मध्ये क्रीडा धोरणांची घोषणा केली. खेळांचा विस्तार करणे, खेळाडूंना खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे, खेळांसाठी पूरक आणि मूलभूत सोयी उभारणे, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन आणि सहयोगी संस्थांना मदत करणे व खेळाडूंचा शोध घेणे.
खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती करणे ही धोरणांची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यानंतर 2011मध्ये भारत सरकारने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, त्यानंतर डॉक्टर करणसिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम ही दिल्लीतील 5 क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली. याशिवाय येथे खेळायला येणाऱ्या मुलांसाठी SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळू लागली. याच्याच पुढचा टप्पा म्हणजे मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. येथे खेळांचे प्रशिक्षण, खेळांचे व्यवस्थापन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादी विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय संशोधनालाही प्रोत्साहन दिले जाते. 2018-19 पासून MSc व MA यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू झाले. आता MSc खेळांचे प्रशिक्षण व MA खेळांचे मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू झालेले आहेत. त्यानंतर खेलो इंडिया 2017 पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना आणि नवी उद्दिष्टे एकत्र करून ही योजना सुरू केली. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेचे 12 घटक आहेत. यात शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादींचा समावेश होतो. खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोष, नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड स्थापन करण्यात आला. या कोशाला देणगी दिल्यास त्या रकमेवर आयकरात 100% सूट आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन इत्यादी पुरस्कार दिले जातात. ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूस भारत सरकारने 75 लाख रुपयांचे बक्षीस दिले. पॅराऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल, विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा, दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा, त्यानंतर दृष्टिहीन खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अथवा विजेतेपद मिळवणाऱ्या संघास रोख बक्षिसे खेळाडूंना नोकऱ्या दिल्या जातात. याशिवाय विजेत्या खेळाडूंना निवृत्त झाल्यावर पेन्शन दिली जाते. एप्रिल 2018 पासून ऑलिम्पिक खेळातील विजेत्यास दर महिना 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्यास 12,000 रुपये दरमहा देण्यात येतात. या सर्व मार्गांनी भारत सरकार खेळाकडे युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांना खेळात करिअरच्या विविध संधी आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र. पर्यटन हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक प्रगत, विकसित होत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातून आपल्या देशास परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या आणि त्यातून मिळणाऱ्या परकीय उत्पन्नात प्रतिवर्षे वाढच होत आहे. विदेशी पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्र येऊन ई-व्हिसा सुविधा सुरू केली. यात ई-व्यावसायिक व्हिसा, ई-मेडिकल व्हिसा, ई-व्हिसा सुविधा देण्यात आल्या. 2016 पासून या पर्यटकांना हिंदी, इंग्रजीशिवाय 10 परकीय भाषांमध्ये आठवड्याचे सर्व दिवस आणि 24 तास माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अरबी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, चीनी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश भाषेत पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवर माहिती दिली जाते. 1300
63 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती उपलब्ध करून दिली जाते। या योजनेअंतर्गत क्रूजवरील पर्यटन, साहसी क्रीडा पर्यटन, आरोग्य योजनांशी संबंधित पर्यटन, त्यानंतर पर्यावरणपूरक पर्यटन, चित्रपटविषयक महोत्सव इत्यादी विषयांचाही याच्यामध्ये समावेश होतो। त्यानंतर प्रशिक्षण, पर्यटकांशी कसे वागावे, त्यांना कोणत्या प्रकारची मदत करावी या संदर्भात बोलण्या वागण्याचे शिष्टाचार यांचे पद्धतशीर शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या। पर्यटकांना राहण्याची उत्कृष्ट सोय करण्यासाठी हॉटेल्स निर्माण करण्यात आली आहेत। आतिथ्य आणि हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या उत्तम संस्था अनेक शहरात आहेत। पर्यटनास उभारी देण्यासाठी तसेच अधिकाधिक पर्यटक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली। स्वदेशातील पर्यटनास चालना देण्यासाठी डिस्कव्हरी चॅनेलच्या सहकार्याने नो नॉर्थ ईस्ट ईशान्य भारताकडे चला हा दूरदर्शन कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येऊ लागला। स्वदेश दर्शन यात्रेअंतर्गत भारतात 13 प्रकारच्या यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत। यात प्रामुख्याने हिमालय परिक्षेत्र, समुद्री तटवर्ती प्रदेश, बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित क्षेत्रे या ठिकाणांचा समावेश होतो। संपूर्ण जगाला भारतातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची माहिती व्हावी म्हणून 2016-17 मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटलच्या माध्यमातून प्रचार सुरू करण्यात आला। BBC, डिस्कव्हरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक, नैसर्गिक वारसा स्थळांची माहिती देण्यात येते। त्या आधारे अमेरिका, फ्रान्स, जपान इत्यादी देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत। प्राचीन तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। स्वदेश दर्शन किंवा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचा त्यात समावेश आहे। केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी यांनी इंडियन टुरिझम मार्ट 2018चे आयोजन केले होते। आंतरराष्ट्रीय धर्तीवर आयोजित केलेले हे पहिलेच टुरिझम मार्ट होय। त्यानंतर इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज म्हणजेच इंटेक या संस्थेची स्थापना 1984 मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आली। इंटेकचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। आज देशभरात 200हून अधिक शाखांसह इंटेकला वारसा जतन व जागृती करणारी भारतातील मोठी संस्था म्हणून ओळखले जाते। मागील 35 वर्षात इंटेकने केवळ नैसर्गिक आणि मानवनिर्मित वारसाच नव्हे तर अमूर्त वारसा संवर्धनाचे काम केले आहे। आर्किटेक्चरल हेरिटेज, नैसर्गिक वारसा, भौतिक वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा, हेरिटेज एज्युकेशन अँड कम्युनिकेशन सर्व्हिसेस, शिल्पकक्ष, विविध शाखा, इंटेक हेरिटेज अकॅडमी, हेरिटेज टुरिझम, लिस्टिंग सेल, लायब्ररी, अभिलेखागार आणि सूची, नोंदी व त्या संदर्भातील पत्रव्यवहार अशा विविध विभागांतून इंटेक कार्य करते। इंटेकचे महाराष्ट्र राज्यातही प्रभावी काम आहे। अशा पद्धतीने पर्यटनाशी संबंधित कार्य करणारी ही इंटेक संस्था, तिच्या कार्याचा आपण इथं अभ्यास केला। त्यानंतर गुलाबी शहर। गुलाबी शहर अर्थात जयपूर शहराला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे। 6 जुलै 2019 पासून हे वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहे। हा निर्णय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सभेत घेण्यात आला। ही सभा अझरबैजानमधील बाकू या भागात भरलेली होती। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इथं हे प्रकरण पण संपलेले आहे आणि त्याचबरोबर आपलं पोर्शन पण संपलेलं आहे। तर पुढील पाठापासून आपण रिव्हिजनला सुरुवात करू, म्हणजेच प्रत्येक प्रकरणाची रिव्हिजन घेतली जाईल आणि स्वाध्यायसुद्धा तुम्हाला सोडवून दिला जाईल। या प्रकरणाचा तुम्ही
व्यवस्थित अभ्यास करून नोट्स तयार करा आणि स्वाध्याय सोडवा. तर या पाठात आपण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा आणि पर्यटन या क्षेत्रांचा अभ्यास केला. बदलत्या भारताचे प्रातिनिधिक पैलू आपण या प्रकरणात अभ्यासले. 21व्या शतकात एका बाजूला संधी तर दुसऱ्या बाजूला समस्या आहेत. विविध संधींचा फायदा घेऊन समस्यांवर मात करण्याची जबाबदारी आपणावर आहे.